हर आज आमच्या नर्मदा परिक्रमेचा 83वा दिवस चालू झाला आहे। आम्ही नर्मदापुरममध्ये थांबलो, परवा मुक्कामाला आलो, काल पण इथेच मुक्काम केला। आता पुढच्या प्रवासाला निघत आहोत। आज तारीख आहे 31 जानेवारी 2025। पुढचा प्रवास आता आमचा चालू होत आहे। आता आम्ही अग्रवाल निवास इथे थांबलो होतो, धर्मशाला आहे तिथे थांबलो होतो। तुम्हाला दाखवते। हर जय महाराष्ट्र, नर्मदे हर। हां, तर इथे लिफ्ट आहे, 3 मजली इमारत आहे ही बिल्डिंग। टॉयलेट बाथरूमची सर्व सोय आहे। हा हॉल आहे, इथे आम्ही झोपलो होतो। हे पहा, इकडे तुम्ही जर तुमचा स्वतःचा स्वयंपाक बनवायचा असेल तर पलीकडे तुमचं सामान, सगळं स्वयंपाक करण्यासाठी जागा वगैरे सर्व आहे। टॉयलेट बाथरूम एकदम क्लीन, सर्व क्लीन ठेवलं जातं। इथे तुम्हाला इथे गादी उशी भेटली जाते। इथे ॲक्च्युली आश्रम मध्ये राहण्याची सोय आणि जेवण नव्हतं व्यवस्थित, जेवण नव्हतंच म्हणजे बाहेर जाऊनच खावं लागतं। त्याच्यामुळे आम्ही इथे अग्रवाल निवासला पर पर्सन 60 रुपये, म्हणजे 2 दिवसाचे 120 रुपये। इकडे टॉयलेट बाथरूम आहे, स्वच्छ आहे, एकदम स्वच्छ। 2 टॉयलेट 2 बाथरूम, वेस्टर्न इंडियन दोन्ही पण पद्धतीचे आहेत। रूम पण अवेलेबल आहे तिथे, कारण यात्री येतात, कोणी गाडीत परिक्रमा करतात, त्यांच्यासाठी पण हे पाहिजे रूम अवेलेबल आहेत। आम्ही हॉल घेतला होता, 60 रुपये पर पर्सन। लिफ्ट आहे। आता आम्ही पुढच्या प्रवासाला चाललो आहोत। आता सत्यभामा मावशी का लिफ्ट मध्ये गुंतल्या होत्या, त्यांना माहितच नाही लिफ्टचं काही। मला निघू द्या, मग निघा तुम्ही। इथे तुम्हाला रूम पण अवेलेबल आहेत। संपर्क करायचा असेल तर इथे महेंद्र विष्णोई इथे नंबर आहे। आणि इथे पहा, स्वच्छताच्या बाबतीत चला मावशी 2 आहेत। आम्ही इकडे एक आहे धर्मशाला, आणि त्याच्या समोर आहे, आम्ही तिथे थांबलो आहोत। हे पहा, इकडे घाट आहे, तट सेठानी घाट। हे पहा, आम्ही ह्या इथे थांबलो होतो। ही बिल्डिंग दिसतीये ना, इकडे मंदिर पण आहे। आता आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत। नर्मदे हर, नर्मदे हर। आम्ही आता होशंगाबाद म्हणजे नर्मदापुरम पासून 5.25 किलोमीटर आलो आहोत। डोंगरगाव म्हणून आहे, तिथे राम मंदिर आहे, तिथे चहाची व्यवस्था आहे, तिथे आलेलो आहोत। डोंगरगाव, डोंगरवाडा आहे, रोडवरच आहे मंदिर डोंगरवाडा। इथे बाबा चहा बनवतायत चुलीवर आमच्यासाठी। बाबा नर्मदे हर, नर्मदे हर। बाबा हमारे लिए चूल्हे पे चाय बना रहे। हे आहे राम मंदिर। जय सिया राम, राम लक्ष्मण की जय। नर्मदे हर माता, नर्मदे हर, नर्मदे हर। आता आम्ही इथे चहा पिऊन पुढच्या प्रवासाला निघणार आहोत। नर्मदे हर। तर डोंगरवाडापासून खाली उतरलं की तटमार्ग आहे। ही पहा नर्मदा मैया। परत आम्ही नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने चाललो आहोत। नर्मदे हर, नर्मदे हर। हे पहा, हा आहे तटमार्ग डोंगरवाडा। आपण होशंगाबाद म्हणजे त्याचं नाव बदललं आहे, नर्मदापुरम झालं आहे। तिथून 5.5-6.5 किलोमीटर वरती डोंगरवाडा आहे। डोंगरवाड्यापासून लगेच खाली उतरली इकडून की तटमार्ग आहे। ही आहे नर्मदा मैया। नर्मदे हर।
हा रोड पूर्ण ओले झाले आहेत सगळे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. तटाने चालताने तर हा गहू आहे, याच्यावर थंडी धुक्यामुळे सर्व पाणी, आणि गव्हातून चालताना रोड समजत नाही, खड्डा असतो, पाय पण घसरतो कारण चिखल असतो, पूर्ण पाणी दिलेलं असतं गव्हाला. हा आम्ही खूप वेळा घसरलो, कळत नाही ना पाय कुठे टाकावं. छोटासा रस्ता असतो, हे पहा आता पाय घसरतो इथे. तर खूप जपून चालायचं आणि चालावंच लागतं जपून. कपडे सगळे आमचे गुडघ्यापर्यंत भिजले आहेत चालतानेच. तटाने चालायचं म्हटल्यावर कसलाही विचार नाही करायचा, सगळे रोड लागतात, कसलाच विचार करून नाही चालायचं, कपडे वगैरे. मध्ये हर. तर आम्ही आत्ता आहोत हसलपूरमध्ये. हसलपूर घाट आहे हा, हे पहा हसलपूर घाट आहे. आत्ताच मैयामध्ये हातपाय वगैरे धुतले, फ्रेश झालो. हा आहे हसलपूर घाट आणि हे गावाचं नाव पण हसलपूरच आहे. नर्मदे हर हा आहे हसलपूर घाट. इथे पण नर्मदा मैयाच्या जयंतीची फुल तयारी, म्हणजे खूप तयारी चालू आहे. हे पहा कलर वगैरे. इकडून आलो आहोत आम्ही डोंगरवाडाकडून, डोंगरवाडा इथून तटाने. आता एका परिवाराने आम्हाला जेवणासाठी बोलवलं आहे. आता वरती गावात जाणार आहोत, परत तटाने जाणार आहोत, नाहीतर वरून पण रोड आहेच. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर. खात आहेत सगळे. चपळे गेले का नहीं नर्मदे हर. आम्ही हसलपूर इथून तटाने चाललो होतो, त्यावेळेस एक फॅमिली भेटली, त्यांनी आम्हाला जेवायला घेऊन आले गावात. एवढा छान स्वभाव आहे, इतना अच्छा नेचर है इन सबका. आओ ना अभी. हा त्यांनी आम्हाला बळजबरी करून जेवायला घेऊन आले. खूप छान स्वयंपाक बनवला होता, खूप छान स्वयंपाक. त्यांची फॅमिली खूप मोठी आहे, मतलब उनकी फॅमिली बहुत बड़ी है. प्रदीप है, बहुत कम बात करता है सबके साथ, बहुत शांत लड़का है. हाँ ये दीदी बहुत काम करती है. जब से देख रही हूँ तब से, अभी बेटी है, हम 2 घंटे हुए आए आके. और ये मैया भी, बहुत अच्छा स्वभाव है सबका.
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, हाँ नर्मदे हर मैया, नर्मदे हर दीदी। हाँ ये उनका घर है। खूब छान स्वभाव, म्हणजे एवढं छान। नर्मदे हर दीदी, इन्होंने सब खाना बनाया था और इतना टेस्टी खाना बना था। सबसे ज्यादा खाना आज हमने आज खाया है। घर जैसा खाना दिया, चाय 2 बार दी, इतना प्यार से खिलाया, मतलब आज ऐसा लगा कि हम घर पे खाना खा रहे हैं। नर्मदे हर। आओ बाहर फोटो लेंगे एक। हसलपूर मध्ये तटावरून हे आम्हाला घेऊन आले। काय नर्मदे हर हे आहे मधु वाटिका आश्रम आणि त्याचा परिसर। इथे आम्ही थोडा विश्राम करण्यासाठी थांबलो होतो। मधुर वाटी आहे त्याचा परिसर। इथे पण सर्व सोय आहे, टॉयलेट, बाथरूम, परिसर मोठा आहे खूप आश्रमाचा। अजून टाइम नाही झाला, पुढे अजून 3 किलोमीटर जाऊ। उल्लेख नाही, पण आश्रम खूप छान आहे। रूम वगैरे, हॉल सगळं आहे परिक्रमावासियांसाठी, जेवण सर्व काही। आता आम्ही सर्व व्यवस्था आहे, राहण्याची, जेवणाची, टॉयलेट, बाथरूम, परिसर पण खूप मोठा आहे। म्हणजेच खोकसर, संत गौरी शंकर महाराज समाधी स्थळ, नर्मदा घाट, नदी संगम, केवलारी, इथे आमचा मुक्काम असणार आहे। हे पहा, नर्मदे हर। हर तालनरी ग्राम, तालनरी गाव पासून पुढे 2 किलोमीटर आलो आहोत। आता धुनीवाले बाबा या आश्रमावरती आमचा मुक्काम असेल। हे खूप जुनं झाड आहे, बघितलं का? पिंपळाचं, इकडे पिंपळाचं आहे, इकडे चिंचाचं आहे, अफाट मोठे। सूर्याचे किरण पण येत नाहीत, एवढे झाड आहे त्या रोडला। हे पहा, इकडे मैया आहे, नर्मदा मैया। एवढी शेती नाही यांना इकडे, म्हणजे शेतीच माध्यम आहे कमवण्याचं। नर्मदे हर, एवढं पाणी मैयाच्या कृपेने। हे पहा, एक सूर्याचा किरण पण असं जास्त दिसत नाही इकडे। निसर्गाने खूप दिलंय, फक्त आपल्याला जपता आलं पाहिजे। एक झाड किती लोकांना सावली देतं। निसर्गातून चालण्याचा आनंदच वेगळा भेटतो रोडने चालण्यापेक्षा। ते हर किती सुंदर दिसते नर्मदा मैया। हाँ नर्मदे हर। फ्रेश वाटतं एकदम मैयाकडे पाहिलं तर। रेवा मैया की, नर्मदा मैया की। ओम नमो पार्वती पते हर हर, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, नर्मदे हर। पहा कसे रस्ते असतात। चला हर, कसली सुंदर दिसते पहा मैया।
आता मैया किती सुंदर दिसतीये. नर्मदे हर. 6:05 झाले सायंकाळचे. इथे संगम आहे. पलीकडे नर्मदा मैया, इकडे नदी. वा वा वा, साक्षात मैया असं रूप दिसतंय, रूप. नर्मदे हर. कसं वाटतंय मैयाकडे पाहून? नर्मदा मैयाला पाहिलं की सगळ्या दिवसभराचा चालण्याचा शीण जातो. नर्मदे हर. केवलारी संगम, केवलारी नदी संगम, नर्मदा घाट. आम्ही केवलारी नदी आहे. आता आम्ही आश्रमाकडे चाललो आहोत. केवलारी नदीपासून काही 200-400 मीटरवरतीच आश्रम आहे. नर्मदे हर. या आश्रमात सदाव्रत असल्यामुळे आम्ही हाताने स्वयंपाक बनवला. सदाव्रत म्हणजे ते सामान देतात आणि आपण स्वयंपाक बनवायचं, जेवढं देखील त्यात ॲडजस्ट करायचं. चुलीवरती स्वयंपाक बनवला. वरण, चपाती आणि वांग्याचं भरीत यांची परिक्रमा पूर्ण झाली म्हणून ते दाल बाटी बनवत आहेत. त्यांचं वेगळं तिथालचेच आहेत.